नमस्कार मित्रांनो, आजच्या मध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजना। या योजनेचे उद्दिष्ट, हेतू, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची प्रक्रिया, कागदपत्रे, वयोमर्यादा, पात्रता व उद्दिष्टे याबद्दल आज आपण सखोल माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष, वर्षावरील पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परिपक्वता महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना दरमहा महाराष्ट्र सरकार 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देत असते, जेणेकरून त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजासाठी त्यांना दुसऱ्यावर कोणावर अवलंबून राहणार नाही याची काळजी घेतली जाते। 1500 रुपये ही छोटी रक्कम असली तरी काही प्रमाणात सुद्धा या पैशांचा उपयोग होत असतो। तर आता बघूयात संजय गांधी निराधार योजनेचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट। राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत करणे, राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, या योजनेअंतर्गत निराधार व्यक्तींचा त्यात सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे, निराधार व्यक्तींना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे व निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहणार नाही याची गरज भासू नये, तसेच कोणाकडून पैसे उधार मागण्याची गरज भासू नये या उद्देशाने संजय गांधी निराधार योजना ही सुरुवात करण्यात आलेली एक मुख्य योजना आहे। तर आता बघूयात या योजनेचे वैशिष्ट्य। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची अशी एक योजना आहे। या योजनेचा लाभ महिला व पुरुष दोघांना दिला जाईल। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जातीमधील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते। योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभार्थी राशी विद्या लाभार्थ्यांना बँक खात्यात DBTच्या सहाय्याने डायरेक्ट जमा करण्यात येत असते। राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास सदर योजना एक महत्त्वाची योजना ठरत आहे। या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली, तसेच मुलीच्या विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल। या योजनेअंतर्गत असे वैशिष्ट्य ठेवण्यात आलेले आहेत। तर आता बघूयात संजय गांधी निराधार योजनेची बेनिफिशियरी लिस्ट, म्हणजे याच्यासाठी लाभ कोणाला व कोण घेऊ शकते ते आता बघूया। अपंगातील अस्थिभंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री पुरुष, तसेच क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, प्रमस्तक्षीघात, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःच्या शरीरार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, अनाथ मुले जे की 18 वर्षाखालील असतात, जे निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो। तसेच अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री, तसेच तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कायद्याचे पत्नी या योजनेअंतर्गत या सामाजिक लोकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात असतो। आता बघूयात संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक पात्रता व अटी। अर्जदार हा महाराष्ट्राच्या राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे, तसेच लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षाखालील असणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा, अर्जदार जमिनीचा मालक नसावा। 65 वर्षावरील व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही। अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची यादीत असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांची मुले 21 वर्षांचे होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत, यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात येईल। मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्यांची पटता नवीन ठरवण्यात येत असते। मुलींच्या बाबतीत जर बघितले तर मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तिला नोकरी मिळेपर्यंत लाभ मिळेल। या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या विवाहित अविवाहित मुलीचे उत्पन्न, कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करून लाभार्थ्यांची पात्रता ठरवण्यात येईल। लाभार्थ्यांच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 21,000 रुपयेपर्यंत असल्यास लाभार्थी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र होईल। या योजनेखाली लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही। अपंगातील अस्थिभंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरता त्याचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न योजनेत पात्र होण्यासाठी 21,000 रुपयेपर्यंत असावे। तसेच अस्थिभंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगाबाबतचे अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल। यामध्ये किमान 40% अपंगत्व असलेल्या व्यक्तीस या योजनेखालील लाभ घेण्यास पात्र ठरतील। यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील। तसेच शारीरिक छळवणूक झालेला अथवा बलात्कार झालेला अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन व महिला बाल विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
तसेच बलात्कार संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया ज्या पती पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे, परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही, अशा कालावधीत पतीपासून वेगळं राहणाऱ्या स्त्रियांनी रीतसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याची संबंधित गावचे तलाठी ग्रामसेवक यांनी दिलेली तहसीलदारांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदानास पात्र ठरतील. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे यासाठी आवश्यक राहील. वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच अनाथ मुली म्हणजे आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहणारे मुली यांना या योजनेचा लाभ मिळेल. आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबाबत तलाठी व ग्रामसेवक यांचे संबंधित बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. तसेच अनाथ मुलींना देय असलेले अर्थसहाय्य लाभार्थी ज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल. विधवा ज्या स्त्रिया पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील. तसेच पतीचे निधन झाल्याबाबत संबंधित ग्रामपंचायत नगर परिषदेच्या मृत्यू नोंदणीतील उतारा सादर करणे यासाठी आवश्यक राहील. तर आता बघूयात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत समाविष्ट जाती, खुला वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग यांना यासाठी लाभ मिळण्यात येतो. तसेच निराधारांच्या परवानग्यामध्ये अपंग, अंध, अस्थिव्यंग, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, HIV पॉझिटिव्ह तसेच कर्करोग व क्षयरोग या संबंधित व्यक्ती, तसेच महिलांच्या प्रवर्गामध्ये शेतमजूर महिला, निराधार महिला, घटस्फोट प्रक्रियेतील महिला, घटस्फोट झालेली परंतु पोटगी न मिळालेली महिला, घटस्फोट झालेली परंतु योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळालेली महिला, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली महिला तसेच अनाथ मुली हे या योजनेसाठी पात्र राहतील. आता बघूयात संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. अर्जदाराचा फोटो, ओळखीचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, निमशासकीय ओळखपत्र, RSBY कार्ड, पत्त्याचा पुरावा, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र तसेच इतर काही दस्तऐवज हे प्रामुख्याने बदलत असतात. आता बघूयात खूप जण या योजनेसाठी अर्ज करत असतात, पण यांची योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे आता आपण बघू. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज हा रद्द केला जातो. तसेच लाभार्थ्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल. अर्जदाराकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न स्वस्त असता कामा नये. अर्जदार निराधार व्यक्ती जमिनीचा मालक असल्यास अर्ज रद्द केला जाईल. अर्जदार व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास तसेच अर्जदाराच्या व्यक्तीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जातो. तसेच अर्जदारांनी अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जात असतो. आता बघूयात संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया. यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहे. आता बघूयात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. होम पेजवर नवीन युजर येथे क्लिक करा व क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला पर्याय 1 आणि 2 दिसतील. ह्या 2 ऑप्शनपैकी कोणत्याही ऑप्शनने अर्ज करू शकला. पर्याय 1 वर क्लिक करावे. आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल व गेट OTPवर क्लिक करावे लागेल. तुमच्या मोबाईल नंबर एक OTP येईल. टाकल्यानंतर तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड बनवावा लागेल. युजर ID पासवर्ड बनवल्यानंतर तुम्हाला परत बॅक घेऊन लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढील माहितीप्रमाणे तसेच पुढं जसे इंटरफेस उघडत असेल तशी आपण माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो. तसेच ऑफलाईन अर्ज करण्याच्या पद्धतीसाठी आपल्याला राहत असलेल्या ठिकाणाच्या जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक त्या कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज सादर कार्यालयात जमा करावा. आता बघूयात या योजनेसंदर्भात काही महत्त्वाची सूचना. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी 65 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना लाभार्थ्यांना सावरबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये सामावून घेतले जाईल, ज्यामध्ये लाभार्थ्यांचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. फक्त तेच लाभार्थी सावरबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना निवृत्तीवेतन योजनेमध्ये यासाठी पात्र असतील.
तर त्यामुळे आपल्याला 65 वर्षावरीलसुद्धा हे आर्थिक सहाय्य दर महिने मिळत राहील. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.